श्री स्वामी समर्थ मीनाक्षी मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी मीनाक्षी। आज शनिवार होता, मॉर्निंग स्कूल होती मुलाची। मुलगा लवकर शाळेला गेल्यामुळे मला सकाळी बराच वेळ मिळाला। मी 2 दिवसाखाली ताक बनवलं होतं, ते टेरेस गार्डनमध्ये जाऊन झाडांना घालण्यासाठी मी टेरेसवर आलेली आहे। तर हे बघा, असे आहेत माझे झाडं। हे ऑरेंज फ्लॉवरचं झाड आहे, खूप सुंदर फुलं येतात ह्या झाडाला। फक्त हिवाळ्यामध्येच ह्या झाडाला फुलं येतात, इतर सीझनमध्ये ह्या झाडाला फुलं येत नाहीत। आणि खूप खूप सुंदर वाटतात हे फुलं। असं वाटतं की त्याकडे बघतच राहावं। नेचर इज ब्युटी म्हणतात, ते काही खोटं नाही आहे। तर अशा प्रकारे मी आता एक एक करून सर्व झाडांना ताक घालत आहे। पहिलं गुलाबाच्या झाडाला घातलं, नंतर जास्वंदीच्या आणि लिंबोणीच्या झाडाला घातलं। लिंबोणीचं झाड पेंटच्या बाडीमध्ये लावलेलं आहे, त्याला लिंबूही लागलेला आहे। आणि आता खाली आलेले आहे ताक घालून, आणि नाश्त्यामध्ये उपीट बनवायला घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे मी आता उपीट बनवत आहे दोघांसाठी। मुलगा सकाळीच कोरडा खाऊ दिलेला आहे त्याला डब्यात, आणि तो गेलेला आहे शाळेला। असं छान चरचरीत झणझणीत असं उपीट मी बनवून घेतलेलं आहे, कारण मुलगा उपीट खाणार असल्यावर कमी मिरची घालायला लागते। आता आम्ही दोघंच खाणार होतो म्हणून छान चरचरीत उपीट बनवलेलं आहे। त्यासोबत लिंबू, वर थोडे शेंगदाणे घातलेले आहेत, आणि लगेच चहा पण बनवून घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे नाश्ता करून घेतलेला आहे आम्ही दोघांनी। मुलगा मला शाळेत जाताना सांगून गेलेला, दुपारी सुट्टी आहे, मला जेवणात काहीतरी चांगलं बनव। म्हणून मग मी ठरवलं दुपारच्या जेवणामध्ये झणझणीत मिसळ बनवायची। घरातच मटकी भिजवून घेतली होती, म्हणजे मोड काढून तिला मोड आले होते। आणि मग मटकी धुवून हळद, मीठ, हिंग घालून कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या। एक बटाटा त्याबरोबर उकडून घेतला। अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये मिसळ बनवता येते आपल्याला। वाटण बनवण्यासाठी मी जिरे, धने, बडीशोप, वेलची, दालचिनी, लवंग, मिरी, कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो हे सर्व साहित्य भाजून मिक्सरला वाटून बनवून घ्यायचं। ही मिसळ फक्त 4 जणांसाठी आहे। वाटण तयार झालेलं आहे, तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं। त्यामध्ये कांदा, लसूण, चटणी, काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घालायचं, आणि मीठ घालून हलवून उकडलेली मटकी घालायचं, गरम पाणी घालायचं, आणि बटाटा उकडून घेतलेला तो कुस्करून घालायचा, आणि एक कच्चा बटाटा बारीक चिरून घालायचा। त्यामुळे मिसळला खूप छान चव येते। फक्त बाहेरून सेव, चिवडा, ब्रेडच आणावा लागतो, नाहीतर घरातील सर्व साहित्यात झणझणीत कोल्हापुरी तरीदार मिसळ बनवून तयार होते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, धन्यवाद।